लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 18 या प्रभागांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, विद्याताई पाटील जी, असगर पटेल जी, बाला प्रसाद बिदादा जी, सुधीर गोजमगुंडे, माधव गंभीरे, सिकंदर पटेल, प्रभाग क्रमांक 16 चे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अकबर माडजे, प्रभाग क्रमांक 16 चे आमचे दुसरे उमेदवार जोंधळे, आमच्या तिसऱ्या उमेदवार रेखा नाबंदर, आणि आमच्या चौथा उमेदवार अभंगेताई. प्रभाग क्रमांक 16 4 उमेदवार लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि आपला आशीर्वाद यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा करायचा आहे. प्रभाग क्रमांक 6 येथील उमेदवार गिरीश ब्याळे, दिनेश गोजमगुंडे, अग्रवाल जी, सुनीता चाळक जी. प्रभाग क्रमांक 6 चे हे 4 उमेदवार आपल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. प्रभाग क्रमांक 17 येथील आपले उमेदवार श्रीशैल गडगडे, साक्षी गोठाळे आणि श्रीमती देशमुख
हे 3 उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 17 येथून उभे आहेत. यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. बसून घ्या. हे उमेदवार एवढ्यासाठीच यांना मी पाचारण केलं आणि आपली ओळख करून दिली. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण नेमकं कुणाला मतदान करणार आहोत हे मतदारांना लक्षात आलं पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी आहे. भारतीय जनता पक्षाचे सारे नगरसेवक या परिसरातून 2017 साली निवडून आले होते. आपल्यापैकी किती लोकांना आठवतं प्रभाग क्रमांक 18 चे उमेदवारही या सभेमध्ये उपस्थित आहेत. आपल्या प्रभाग क्रमांक 18च्या उमेदवार पूजा पंचाक्षरी आणि आपल्या अंजली चिंताले आणि आपले तिसरे उमेदवार सुंदर पाटील ते काही अपरिहार्य कारणामुळं सभास्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. तेही प्रभाग क्रमांक 18 मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभे आहेत. मी एवढ्यासाठी आपली यांची ओळख करून दिली कारण 2017 साली लातूर शहर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून गेले. 2017 सालापासून आजपर्यंत तुम्ही सारे या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या शोधात आहात. तुम्हाला ते काही दिसले नाहीत आणि म्हणून जे एकदा निवडून गेले जे पुन्हा आलेच नाहीत अशा पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहायचं का हा खरा प्रश्न आहे. अनेकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि अडचणीला काँग्रेस पक्ष धावून येतो आणि अडचणीला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मदतीला येतो आणि अडचणीला काँग्रेसचा आमदार धावून येतो आणि अडचणीला काँग्रेसचे खासदार मदत करतात. आणि मग काँग्रेस आपल्या हक्काचा पक्ष असताना ज्या पक्षाचे लोक कधीही
आपल्या मदतीला धावून आले नाहीत, अशांच्या आपण पाठीशी उभं राहायचं कारण आहे का? हाच खरा मुद्दा आहे. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, जे उमेदवार काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने उभे केलेत ते तुमच्यातले आहेत. तुमच्यातले हे उमेदवार आहेत. त्यांचा वावर तुमच्या मध्ये आहे, तुमच्या मध्ये त्यांची उडबस आहे. आणि आपल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काची माणसं निवडून द्यावी लागतील. आणि ही हक्काची माणसं या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं उभी केलेली आहे. अनेकदा आपण इथं आलो आणि आपण संवाद साधला. लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कोणी केलं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी, हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपला निर्णय केला पाहिजे. लातूर शहरामध्ये लातूर शहराची सूत्र कोणाच्या हातात द्यायचे हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. कोणाच्या हातामध्ये लातूरची तिजोरी आणि लातूरच्या तिजोरीच्या चाव्या द्यायच्या. आणि हे सगळं ठरवत असताना तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड पाहणार आहात. सामान्य माणसाचा जो पैसा असतो तो आपण बँकेमध्ये सुरक्षित ठेवतो. आणि तो निर्णय करत असताना आपण अशाच बँकेची निवड करतो ज्या बँकेची विश्वासार्हता आहे. आणि म्हणून ज्या पक्षाची विश्वासार्हता आहे अशाच पक्षाच्या हाती लातूरची सूत्र आपण दिली पाहिजे. आज लातूर शहर महानगरपालिकेची अवस्था काय? आज लातूर शहर महानगरपालिका ही प्रशासकाच्या हातामध्ये आहे. प्रशासक हा सरकारचा आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार आज फोपावलाय याला प्रशासक जबाबदार आहे, याला सरकार जबाबदार आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तुमचं जाणं होतं का नाही मला माहिती नाही. कुणाचं जाणं होतं जरा हात वर करा. महापालिकेमध्ये काही कामानिमित्त कुणाचं जाणं होतं? काय अवस्था आहे? वजन ठेवावं लागतं का नाही? हा, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आता पैसे मोजल्याशिवाय सामान्य माणसाचं काम होत नाही. काँग्रेसचं सरकार असताना अशी अवस्था नव्हती. आणि म्हणून हेच आपल्याला बदलायचं आहे. काँग्रेसला तुम्ही निवडून द्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या
40 योजना या घरपोच लातूरकरांना मिळतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. कुठल्याही परवान्यासाठी तुम्हाला लातूर शहर महानगरपालिकेचा खेटा घालावा लागणार नाही. ना हरकत हवी असेल ती सुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था काँग्रेस पक्षानं ठरवलेलं आहे. घर तिथं रस्ता, नाली, नळ, पथदिवा, कचरा पेटी हे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं. अनेक घरापर्यंत रस्ते, नाली, पाणी हे सगळं आपण केलंय, पण अशी अनेक घरं आहेत अजून तिथं रस्ता आलेला नाही, तिथं नाली आलेली नाही, तिथं नळ आलेला नाही, पथदिवा आलेला नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आपल्याला करायचंय आणि यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं लागणार आहे. महिलांसाठी मोफत सिटी बस, महिलांसाठी मोफत सिटी बस कोणी सुरू केली? काँग्रेसनं. सरकारनं, सरकारच्या प्रशासकानं त्याच्यामध्ये खोडा घातला आणि ती योजना आता कुठेतरी रेंगाळलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महिलांना मोफत सिटी बस प्रवास देण्याचा शब्द सुद्धा आम्ही तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आम्ही लवकरच आपल्या पुढे सादर करणार आहोत. तो जाहीरनामा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्यासाठी कोणते कार्यक्रम आम्ही घेऊन येणार आहोत आणि त्या कार्यक्रमावर आम्ही आपलं मतदान मागणार आहोत. याचाही आपण विचार केला पाहिजे. आज या परिसराचा जो कायापालट झालेला आहे, आर्थिक उन्नती जी झाली, लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सातत्यानं आपले आमदार, आपले खासदार प्रयत्नशील असतात, हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूर येथे रेल्वेचं जाळं, रेल्वेचा विस्तार हा कसा वाढेल यासाठी आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे अहोरात्र प्रयत्न करतायत. आज लातूरहून तिरुपतीला देखील रेल्वे सुरू झाली. लातूरहून पुण्याला रेल्वे सुरू झाली. मी तुम्हाला एवढीच आठवण आता या ठिकाणी करून देऊ इच्छितो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला रेल्वे आणली तेव्हा फक्त एक रेल्वे गाडी इथे सुरू होती. डॉक्टर शिवाजी काळगे यांना कल्पना असेल आता किती रेल्वे गाड्या आहेत लातूर स्टेशनवरून? 15. 15 रेलगाड्या आज लातूर रेल्वे स्टेशनवरून चालतात. हे सारं तुमच्या आशीर्वादानं आम्ही करू शकलो, हे मला तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं.
हे सगळं झालं म्हणून इथला व्यापार वाढला, इथला व्यवसाय वाढला, इथले उद्योग वाढले, इथे आर्थिक उलाढाल वाढली. आणि आज जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं जेवढी माणसं नाहीयेत तेवढ्या गाड्या इथं आपल्याला दिसत आहेत. हे बघा, चौकांमध्ये संध्याकाळी किती वाहतूक असते हे आपण रोज अनुभवतोय. ही भरभराट लातूरची झाली आहे आणि याचं सारं श्रेय लातूरकरांचं आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाचं आहे. तुम्ही कष्ट वेचले, आम्ही फक्त तुम्हाला व्यवस्था उपलब्ध करून दिल्या. तुम्ही मेहनत घेतली, आम्ही तुम्हाला फक्त कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करून दिली. आज इथं कुणीही कोणाला धमकवायला येत नाही. आज इथं कुणीही खंडणी मागत नाही. आज इथं कुणाचंही अपहरण होत नाही. लातूरला शांत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं. सर्व धर्म समभाव जोपासला. सर्व धर्माचे जातीचे लोक गुण्या गोविंदानं नांदतात. हे स्वातंत्र्य लातूरमध्ये प्रस्थापित करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. आपल्याला येणाऱ्या पिढ्या घडवायच्या. आज ही जी मुलं या ठिकाणी कोणी आणलीत मला माहिती नाही, आणि कोणी सांगितलं त्यांना 16 तुम्ही ठरवून घ्या 16 का 18. या पिढ्या येणाऱ्या ज्या घडवायच्यात आपल्याला, यासाठी या व्यवस्था तुम्हाला निवडून द्यायच्यात. काँग्रेस पक्षाचा अनुभव तर तुम्ही घेतलेला आहेच, मध्ये भारतीय जनता पक्षाचा देखील अनुभव तुम्ही घेतला. या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पाठ दाखवली आपल्याला. ते तुमच्याकडे पाहिलं नाही, बघितलंच नाही. मग आता जोंधळेला निवडून द्यायचंय, लक्षात ठेवा. महायुतीचे जे लोक तुमच्याकडे मतदान मागायला येत आहेत, काय चर्चा सुरू आहे? भारतीय जनता पक्ष म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार भ्रष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणतंय भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष म्हणतोय भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे. सरकारमधले पक्षच एकमेकांना आता भ्रष्ट म्हणतायत. त्यामुळे त्यांनीच आता प्रमाणित केलेलं आहे की ते सारेच भ्रष्ट आहेत. आणि आता तरी आपण सावध होणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.
भारतीय जनता पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, शिवसेना, एकनाथ शिंदे या साऱ्या पक्षांपासून कृपा करून सावध राहा. यांना काहीही घेणं देणं नाही. आणि या परिसरामध्ये तर यांना मतदान मागण्याचा अधिकारच नाहीये. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे. हे बघा बरं का, हे मतं मागायला येतील. एवढं पक्क ध्यानात ठेवा. हा राष्ट्रीय महामार्ग झालाय, इथं अपघात होत आहे. नागरिकांची वाहतुकीमुळे इथं अडचण होते. या परिसरातल्या नागरिकांची ही देखील मागणी आहे की आता रिंग रोड हा बाहेरून नेला पाहिजे. आहे का मागणी? हा रिंग रोड बाहेरून ज्यांना न्यायचा आहे त्यांनी हात वर करा. त्यामुळं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला आपण निवडून दिल्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठराव घेऊ की हा जो रस्ता आहे तो शहराबाहेरून नेला पाहिजे. असा ठराव करून त्या कामाला आम्ही गती देऊ. हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. खरं म्हणजे हा परिसर लातूरमध्ये दोनच नाके कसे प्रसिद्ध आहे, बाबळगाव नाका आणि कवा नाका. दुसरा नाका आहे का कुठला? दोनच नाका, बरोबर आहे. मग आता इथं साधं गणित आहे. आता तुम्ही बाबळगाव नाक्याच्या पाठीशी आहात का कव्या नाक्याच्या पाठीशी आहात, एवढंच. आणि तुम्ही बाबळगाव नाक्याच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर कव्हा नाक्याचा सुद्धा बाबळगाव नाक्यापेक्षा अधिक विकास आपण करू. हा देखील शब्द मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. आणि म्हणून या परिसराचा जर चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल, प्रभाग क्रमांक 16 तिथं अनेक आमचे नागरिक आहेत, अजूनही कबाल्याची वाट पाहत आहेत. कोण वाट पाहत आहे कबाल्याची? तुम्हा सगळ्यांना तुमचा कबाला लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही देणार. जे आले नाहीत त्यांना सुद्धा जाऊन सांगा, ज्यांचा कबाला अजून मिळालेला नाही त्या साऱ्यांना आम्ही कबाला देणार. ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. काय त्यांचं
तुम्हालाच पाठवतो तिकडे. प्रभाग क्रमांक 17 तिथेही नागरिक विकासाची वाट पाहत आहेत. तिथेही म्हणावा तसा विकास झालेला नाही. जो झाला होता तो काँग्रेसच्या काळामध्ये झाला होता. त्यानंतर विकास खुंटलाय आणि म्हणून प्रभाग क्रमांक 17 येथे देखील येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक विकास खेचून आणतील आणि त्यांच्या पाठीशी आमदार आणि खासदार खंबीरपणे उभे राहतील ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. प्रभाग क्रमांक 6 बाजारपेठ, त्या बाजारपेठेचा देखील आपल्याला विकास साधायचा आहे. वाहतुकीची कोंडी आपल्याला सोडवायची आहे. बहुमजली वाहनतळ तिथं उभे करायचे. दुकानाचे भाडे भरमसाठ वाढलेत असं देखील मला या ठिकाणी सांगितलं. घरपट्ट्या देखील भरमसाठ वाढल्यात असं देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून दुकानाचे भाडे, घरपट्ट्या यात सुद्धा लातूरकरांना जर आपल्याला सवलत देता आली तर ती देखील काँग्रेस वंचित बहुजन आघाडी देईल. हे देखील मला आपल्याला आज या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आज आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आलेले आहोत विचार करण्यासाठी. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता आपल्याला निवडून द्यायची आहे हे ठरवण्यासाठी. सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. भारतीय जनता पक्षानं सामान्य माणसाच्या पैशाची लूट माजवली आहे. ही लूट थांबवायची असेल काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या नेत्याची आठवण पुसून टाकायला निघालेले आहेत. कोणत्या स्तरावर भारतीय जनता पक्ष राजकारण नेऊ पाहत आहे. मुद्द्याचं बोलत नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसण्याची भाषा ते करतात. पंधरा तारखेच्या मतदानामध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे लातूर, लातूरकर आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे नातं अतूट आहे. आणि आपल्या मतदानातून हे आपण दाखवून दिलं पाहिजे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण तुम्हाला पुसता येणार नाही. किंबहुना भारतीय जनता पक्षाला तुम्ही सांगितलं पाहिजे की असं वक्तव्य करून पुन्हा तुम्ही आमच्या आठवणी ताज्या केल्यात.
आणि या ताज्या झालेल्या आठवणी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणीचे उमेदवार निवडून देऊन आपण एक नवा इतिहास या लातूर शहरामध्ये रचूया। अहो तुम्ही माझ्या आधी त्यांचं भाषण ठेवायचं होतं। घारसर येत आहेत, घारसर तुम्ही उशिरा आला, थंडी आहे, मफलर वगैरे घातल्यामुळं तर ही माणसं ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराची माणसं आहे। हा विचार आपल्याला जोपासायचा आहे। एवढी वर्ष तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं काम पाहिलं, एवढी वर्ष तुम्ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं काम पाहिलं, एवढी वर्ष तुम्ही आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं काम पाहिलं, एवढी वर्ष तुम्ही माझं काम पाहताय। एवढ्या वर्षामध्ये एकदा तरी कोणी तुमच्या लोकप्रतिनिधीला नाव ठेवलंय असं कधी झालंय? तुम्ही जो विश्वास आमच्यावर दर्शवला तो जपण्याचं काम आम्ही केलं। आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याही कारकिर्दीमध्ये त्यांनी कधी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि आमचे उमेदवारही तुम्ही जेव्हा त्यांना निवडून द्याल तेव्हा सतत तुमच्या सेवेसाठी ते तत्पर राहतील आणि तुमच्या विश्वासाला ते कधीही तडा जाऊ देणार नाहीत ही खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो। दिल्ली मुंबईहून जो पैसा येईल तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे। आज दिल्ली मुंबईहून जो पैसा येतो त्याला किती कात्र्या लागतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण लातूरला जो दिल्ली मुंबईहून निधी येतो तिथं अनेक कात्र्या लागतात। एक कात्री लागते निलंग्याची, दुसरी कात्री लागते औशाची, तिसरी कात्री लागते लातूर ग्रामीणची, चौथी कात्री लागते उदगीरची, पाचवी कात्री लागते अहमदपूरची, संविधानाने अधिकार दिलाय तो लातूरच्या आमदाराला, लातूरच्या खासदाराला म्हणजे अमित देशमुखांना आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांना। असगर पटेल, कव्वा नाका, अहो टीव्ही वाले तिथं जरा जपून।
आणि या परिसरामध्ये आपल्याला सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत, स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी, या व्यवस्था सुद्धा या शहराची एक गरज असते. आणि म्हणून लातूरच्या चारही दिशांना, मग लातूरच्या दक्षिणेला, लातूरच्या पूर्वेला, लातूरच्या उत्तरेला, लातूरच्या पश्चिमेला वाढत्या लोकसंख्येची जी गरज आहे ती गरज ओळखून या व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकसित कराव्या लागतील. या देखील व्यवस्था आमच्या कार्यक्रमामध्ये आहेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि मला पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून कळकळीची विनंती करायची आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक 18, 17, 6, 16 इथे जे सारे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचंड अशा मताधिक्याने तुम्ही निवडून द्यावं, जेणेकरून येणारी 5 वर्ष प्रामाणिकपणे हे सारे उमेदवार आपली सेवा करतील. आणि त्याची हमी ही मी अमित देशमुख म्हणून घेतोय, त्याची हमी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे घेत आहेत. एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.